वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तर तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आणि खूप दिवसानंतर मी लॉंग व्हिडिओ अपलोड करीत आहे. आणि तुम्हाला माझ्या हे बहिणीची पॅकिंग वगैरे बघून कळलेच असेल की आम्ही कुठे जाणार आहोत. जर नसेल कळलं तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि अपेक्षा करते की तुम्हाला माझा हा ब्लॉग खूप आवडेल. तर इथं सकाळी उठल्या अगोदर मी तर बटाटे उकडायला टाकलेले आहेत आणि शेजारीच लगेच चाय वगैरे बनवून घेतला, कारण आम्हाला जायचं होतं बाहेर म्हणजे म्हणालं तर बाहेर कुठे फिरायला नाही चाललेलो, तर आम्ही बाहेर एका कामासाठी चाललेलो आहे, जे की तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये तर कळणच. तर मग इथं मी पटकन बटाट्यासाठी लागणारं म्हणजे कांदा वगैरे सगळं बारीक कट केला आणि कणिक वगैरे वगैरे मळून ठेवली होती. आणि इथं बटाटे आपले उकडलेले आहेत. बटाटे उकडल्यानंतर पटकन बटाटे वगैरे सोलून घेतले, कारण सगळा स्वयंपाक माझ्याकडेच होता आणि जायची सुद्धा घाई वेगळीच होती. तर मग हे दोन्ही पण मॅनेज करून मी तर पटकन स्वयंपाकाला लागलेली आहे. आणि आपलं इथं बटाटे वगैरे उकडल्यानंतर मी पटकन अशी अंघोळ वगैरे करून घेतली. अंघोळ वगैरे झाल्यानंतर, कारण मी जे स्वयंपाक आहे तर तो अंघोळीच्या आधीच बनवला, कारण जायचं होतं आणि जाण्याची इतकी घाई होती. आणि इथं पाहू शकतो तिथं पूर्ण स्वयंपाक वगैरे रेडी आहे. आणि स्वयंपाक झाल्यानंतर मी पटकन इथं थोडंसं खाऊन घेतलं. सकाळचं जे म्हणजे रात्रीचं जे शिळं वगैरे उरलं होतं ते आम्ही दररोज असं सकाळी खात असतो. मग इथं जेवण वगैरे झाल्यानंतर इथं मला पप्पांनी 2 टी-शर्ट आणले. ते पण कळतच नव्हतं नेमकं म्हणजे कोणता टी-शर्ट घाला. तर पहिल्यांदा मी हा ब्ल्यू घातला आणि त्याच्यानंतर सेकंड म्हणजे हा येल्लो कलरचा घातला. पूर्ण येल्लो पण नव्हता, हा थोडा फेंट येल्लो होता, तर तो घातला. माझी लहानी बहीण म्हणाली की येल्लो नको घालू, ब्ल्यू घाल. तर मग हा मी नाही घातला आणि मग हा टी-शर्ट घातला, जो की तुम्ही पाहू शकतात. आणि आता जास्त तर मी बाहेर जर म्हणलं तर टी-शर्ट आणि जीन्सच घालायला मला आवडतं. फ्रॉक वगैरे घालण्याची आता माझी कॅपॅसिटी पण नाही, कारण की फ्रॉक घालू ना नीट चालता पण येत नाही, ते सारखे पायातच घोटवतात. मग इथं मस्त मी इथं गन पावडर वगैरे करून रेडी झाले आणि मग आम्ही पोचलो आमच्या कॅम्पवर, जिथं आमची गाडी उभा होती. आणि गाडी जी आहे तर माझे पप्पाच ड्रायव्हिंग करत होते. माझ्या पप्पाला अशी कोणतीसुद्धा म्हणजे कोणती पण गाडी असं नाही का चालवता येते, जशी मोठी बस, टेम्पो वगैरे आणि कारसुद्धा माझे पप्पा चालवतात. तर मस्त आम्ही असं निघालो गावाचा व्ह्यू बघत बघत, तुम्ही पाहू शकतात. आणि आम्ही कुठे जाणार आहे हे तर तुम्हाला कळेलच व्हिडिओमध्ये. चला, नाही माहिती तर मी सांगते. आम्ही चाललेलो आहे छत्रपती संभाजीनगरला. आणि कशासाठी चाललो हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. मला तर काही जास्त सांगायची जरूरत पण नाही आहे. आणि तुम्ही पाहू शकता ही जी गाडी आहे तर ही गाडी माझ्या आत्यांची आहे, जी की तिने आम्हाला दिली होती. मस्त इथं आम्ही आत्यांची गाडी नेली होती, कारण की आत्याची जी गाडी आहे ती फक्त 4 माणसांचीच आहे, म्हणजे त्याच्यात 5वं सुद्धा बसतं. तर मस्त इथं माझ्या पप्पांनी ड्रायव्हिंग वगैरे केली. आणि तुम्ही पाहू शकता समोर एवढं सुंदर असा डोंगर होता आणि साईडने फुलाची झाडं वगैरे. आणि एवढं छान वाटत होतं ना, खूप दिवसानंतर म्हणजे मी घरच्या बाहेर पडलेली आहे. 3-4 वर्ष झालं आम्ही घरीच आहोत, कुठंच फिरायला नाही गेलेलं. तर तुम्ही पाहू शकता इतकं सुंदर व्ह्यू होता बाहेरचा. आणि बाहेरचं म्हणजे बघत बघत ना कळतच नाही की टाईम कुठं निघून गेला. तर आता आम्ही लवकरच जवळ पोहोचणार आहोत संभाजीनगरमध्ये. संभाजीनगर आमच्या घरापासून नाही म्हणलं तरी 96 किलोमीटर आहे, म्हणजे घरापासून काही जास्त लांब नाही आहे आम्हाला, म्हणजे ते गाव जवळच आहे छत्रपती संभाजीनगर. तर इथं तुम्ही पाहू शकता मस्त आम्ही हायवे रोडच्या पुढं सुद्धा गेलो आणि शेवटी आम्ही इथे गाडी वगैरे पार्क केली. आणि पार्क केल्यानंतर माझ्या बहिणीला मला थोडीशी म्हणजे अशी तशी व्हिडिओ बनव, तर तिने बनवली. आणि माझ्या ध्यानातच नाही, मी स्टॉल पूर्ण माझ्या गळ्यात असा येऊन पडला होता की विचित्रच वाटत होता, पण तरी पण तिने माझा व्हिडिओ काढला. आणि हे जे तुम्हाला घर बघून कळालंच असेल हे कशासाठी आहे. तर मग आम्ही मस्त त्या घराच्या आतमध्ये गेले. ते घर नव्हतं, तर हॉस्टेल होतं. आणि आता माझी बहीण जी आहे तर ती आता हॉस्टेलला राहणार आहे, कारण तिचा घरी काही अभ्यास वगैरे होत नव्हता. तर तिला त्या रूमवाल्या काकांनी पूर्ण रूम दाखवली आणि ही तुम्ही पाहू शकता तिच्या म्हणजे तिची रूम आहे. त्याच्यानंतर आम्ही गेलो शॉपिंगला. म्हणजे पप्पांनी आम्हाला तिथं जवळच एक मार्केट होतं संभाजीनगरमध्ये, तर पप्पांनी आम्हाला तिथं शॉपिंगला नेलं होतं. आणि तिथं एवढ्या सुंदर सुंदर चप्पल वगैरे होत्या, म्हणजे सँडल वगैरे. तर सँडल वगैरे घेतल्यानंतर आम्ही ड्रेसकडे आलो आणि 1-2 ड्रेस जे आहे ते आम्ही घेतले. आणि त्याच्यानंतर आम्ही गाडीजवळ गेलो. गाडी पार्क वगैरे केलेली होती, तर गाडीमध्ये सामान वगैरे ठेवलं. सामान वगैरे ठेवल्यानंतर माझ्या बहिणीच्या आम्ही हॉस्टेलला गेलो. आणि तिथून मग आम्ही गेलो ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर मग आम्ही गेलो डी-मार्टमध्ये शॉपिंगला, जे की तुम्ही पाहू शकतात. माझ्या बहिणीला काही सामान घ्यायचं होतं, तर तिथं आम्ही गेलो शॉपिंग करण्यासाठी. पण तिथं एकच म्हणजे तिथं शॉपिंग वगैरे म्हणजे व्हिडिओ वगैरे बनवायला काही जमत नव्हती, तरी मी हा जो व्हिडिओ आहे ते चोरून लपून बनवलेला आहे. तिथं मी व्हिडिओ बनवत असताना तिथल्या मला एका भैयानी पाहिलं होतं, तर ते मला इथं व्हिडिओ वगैरे बनवू नका, तरी पण मी बनवला. आणि हे जे तुम्ही पायऱ्या पाहू शकता त्या बंद पडल्या होत्या, त्याच्यामुळे आम्ही असं पायी खाली आलो. आणि खाली येताना एवढे आमचे पाय सटकत होते, असं वाटलं की आम्ही पडतो का
काय पण नाही पडलो. आणि हा प्लीज जर तुम्ही नवीन असाल ना तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि माझ्याकडून जर काही चुकत असेल तर मला माफ पण करा, कारण की आधीच मला ना असा लॉंग व्हिडिओ बनवायचा मला ना खूप मी विचार करूनच टाकत असते आणि मला जास्त काही मागून सुद्धा देता येत नाही, तरी पण मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. सो तर माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बहिणीला हॉस्टेलवर सोडलं आणि त्याच्यानंतर आम्ही घरी निघून आलो. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय, टेक केअर. भेटूया अशाच नेक्स्ट व्लॉगमध्ये.